सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि सुरुवातीचीच महत्त्वाची बातमी. राज्यातील शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्याचा वाद आता दिल्ली दरबारी जाणार आहे. राणा दाम्पत्य थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार आहेत. 14 दिवस तुरुंगात छळ झाल्याचा आरोप खासदार नवनीत राणांनी केलाय, तर सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत त्या विरोधात राणा दाम्पत्य वरिष्ठांकडे तक्रार देखील देणार आहेत आणि त्यासाठी राणा दाम्पत्य आज अमित शहांची भेट घेणार आहेत. तेव्हा राणा दाम्पत्यांची आज दिल्ली वारी आहे. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघंही आज दिल्लीत जाणार आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. तेव्हा राज्यातील वाद आता दिल्लीत जाणार आहे. प्रशांत, काय सांगता येईल? एकीकडे विशेष सरकारी वकील म्हणतायत की हा वाद त्यांना आता भोवणार आहे, त्यांच्या अडचणी एकीकडे वाढण्याची शक्यता आहे आणि आता हे दाम्पत्य आता दिल्लीत देखील जात आहे. स्नेहल, आपल्याला माहिती की कोर्टानं ज्या अटी शर्तींवर त्यांना जामीन दिला होता त्यातली सगळ्यात महत्त्वाची अट ही सुद्धा होती की प्रसारमाध्यमांशी या खटल्याबद्दल बोलू नये. मात्र त्याच अटीचं उल्लंघन राणा दाम्पत्यांकडे झालं. आणखीन प्रदीप घरत जे ते कोर्टात आता दावा दाखल करणार आहे, आणखीन त्याच्यावर कंटेंट ऑफ कोर्ट दाखल करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की त्यांना अजामीन मात्र वॉरंट इश्यू करावं. आपण आता आहोत नवनीत राणा यांच्या घरी आणि त्यांच्या अडचणीमध्ये नुसतं कोर्टाचीच नाही तर BMCच्या माध्यमातून सुद्धा अडचणी. हीच त्यांची इमारत 8व्या मजल्यावर ते राहतात आणि ती जी बाल्कनी आपल्याला दिसते आत्ता, ही बाल्कनी जी बाहेर काढलेली आहे ती विना परवानगी काढलेली आहे असा दावा करण्यात आलेला आहे. अशी तक्रारसुद्धा दाखल झाल्याची बतावणी ही BMCनं केलेली आहे आणि BMCनं याकरता नोटीससुद्धा इश्यू केली आहे. BMCचं पथक आज त्यांच्या घरी येणार होतं, पण त्यांनी पुढच्या आठवड्यात येणार आहे अशा प्रकारची सूचना त्यांना दिलेली आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी, खुलासा मांडण्यासाठी सुद्धा वेळ मागितला. आता याच इमारतीमध्ये येत्या 5 ते 10. तेव्हा राणा दाम्पत्य आज वरिष्ठांच्या भेटीला जात आहे. राणा दाम्पत्याची आज दिल्ली वारी आहे. सरकारची तक्रार ही करण्यासाठी, अमित शहांकडे करण्यासाठी हे दाम्पत्य आता दिल्लीत जात आहे आणि एकीकडे विशेष सरकारी वकील यांनी सुद्धा राणा दाम्पत्याला एक इशारा दिलेला आहे. विशेष सरकारी वकील यांनी सुद्धा आता असं म्हटलेलं आहे की त्यांच्या अडचणीत आता वाढ होऊ शकते. तेव्हा राणा दाम्पत्य आज अमित शहांची भेट घेणार आहे. 14 दिवस तुरुंगात छळ झाल्याचा आरोप राणा दाम्पत्यांनी केलेला आहे. सरकारनं सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप देखील राणा दाम्पत्यांनी केलाय. त्या विरोधात नवनीत राणा आज तक्रार करणार आहेत. थोड्याच वेळात ते दिल्लीला जाण्यासाठी निघतील अशी माहिती मिळते. वरिष्ठांकडे राज्य सरकारची तक्रार करणार असल्याची माहिती देखील मिळते. आणि आता आपण पुन्हा एकदा जाऊयात प्रशांत बाग यांच्याकडून माहिती घेऊयात. प्रशांत, अमित शहांची भेट घेण्यासाठी राणा दाम्पत्य आता काही वेळातच दिल्लीसाठी निघणार असल्याची माहिती मिळते. स्नेहल, आपल्याला माहिती आहे की एकीकडे मुंबईकडे हे नाट्य रंगतंय की कंटेम्प्ट ऑफ कोर्टात दाखल होऊ शकतं, तर त्याच वेळेस राणा दाम्पत्य दिल्लीला निघतं अवघ्या 15 मिनिटात. 11:55 त्याची फ्लाईट आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणखी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी ते भेट घेणार आहेत. मुळात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहे की राज्य सरकारकडनं जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा चुकीचा आहे. आणखी मला प्रचंड मानवीय त्रास दिला ही तक्रारसुद्धा ते दाखल करणार आहे. आता केंद्रीय सरकार जे आहे, केंद्र सरकार कशा प्रकारे या गोष्टीला बघतं, केंद्रीय गृहमंत्री नेमकं कोणत्या प्रकारे या सगळ्या विषयाकडे बघतं आणि लोकसभा अध्यक्ष विशेष समितीच्या माध्यमातून, हक्कभंगाच्या माध्यमातून एका खासदाराला अशा प्रकारची अमानवीय वागणूक दिली आहे म्हणून राज्य सरकारवर कडक ताशेरे कसं ओढतं. म्हणजे एकीकडे दिल्लीत रंगणार हे नाट्य, तर दुसरीकडे मुंबईत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांच्याविरुद्ध प्रदीप घरत जे विशेष सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं त्यानुसार ते दाखल करणार आहे. आणि त्याचबरोबर BMCच्या माध्यमातून सुद्धा याच ठिकाणी त्यांच्या घरामध्ये जे अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा करण्यात आला आहे त्यावरची कारवाई ही अधिक कडक होणार आहे. म्हणजे राजकीय घमासानाची एक वेगळी मोठी नांदी ही आपल्याला आजच्या घडामोडींमधनं दिसून येते. अवघ्या काही वेळातच नवनीत राणा म्हणजे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे विमानतळाकडे निघतील. अगदी आज वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडता आहेत प्रशांत आता, आणि आता अवघ्या काही वेळातच हे दिल्लीसाठी निघणार आहे. दिल्लीमध्ये जाऊन ते अमित शहांकडे तक्रार करणार असल्याची देखील माहिती मिळते. अमित शहांकडे तक्रार करणार याचा पुनरुच्चार त्यांनी काल सुद्धा केला होता की ज्या प्रकारे मला कारागृहामध्ये अमानवीय वागणूक देण्यात आली, ज्या प्रकारे माझ्यावर राष्ट्रद्रोहाचं कलम लावण्यात आलं, एका खासदारावर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकार, मविया सरकार
हे जे आहे हे आपल्याला अत्याचार करत आहे। आता ही जी इमारत आहे याच इमारतीमध्ये सचिन आपण दाखवूया, याच इमारतीमध्ये 8व्या मजल्यावर त्यांचं निवासस्थान आहे। इथूनच आता हे राणा दाम्पत्य निघणार आहेत। पण मुळात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अन्याय सतत होतो आहे अशा प्रकारचा दावा राणा दाम्पत्यांकडून करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा म्हणजे आता केंद्रीय गृहमंत्री आपण अमित शाह यांच्याकडे आज जी तक्रार दाखल होईल त्यानंतर अमित शाह या विषयावर कशा प्रकारे भूमिका घेतात तेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसं बघितलं गेलं तर खासदार म्हटल्यानंतर केंद्राकडे अधिकार जे असतात ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आणि अमर्यादित अधिकार असतात। लोकसभा अध्यक्ष सुद्धा या विषयाला सुमोटो कारवाई करू शकतात आणि या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना सुद्धा जाब विचारू शकतात। त्यामुळे यापूर्वी एकदा अमरावतीमध्ये दाखल एका गुन्हा प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या वरिष्ठ मुख्य सचिव असो की महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असो, सीपी असो, यांना दिल्लीला हजर व्हावं लागलं होतं समितीपुढे। आता पुन्हा प्रशांत, एकदा तशी वेळ थोड्याच येते का वेळात हे जे दाम्पत्य आहे हे थोड्याच वेळात दिल्लीसाठी निघणार आहे। याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। MRIचे फोटो व्हायरल केल्यानं नवनीत राणा ट्रोल झालेल्या आहेत। अशातच महापौर किशोरी पेडणेकर या मुद्द्यावरती आज लीलावती हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारणार आहेत। नवनीत राणा यांना लीलावती हॉस्पिटल प्रशासनानं हॉस्पिटलच्या आत व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी दिली। इतकंच नाही तर MRI मशीनपर्यंत व्हिडिओ शूट झालं, त्यामुळे इतर पेशंटची गुप्तता सुरक्षितता धोक्यात येते असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलाय आणि याच संदर्भात आज त्या हॉस्पिटल प्रशासनाला जाब सुद्धा विचारणार आहेत। MRI मशीनजवळ फोटो कसा काढला असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारलेला आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकर या आक्रमक झाल्यात। लीलावती रुग्णालयात त्या प्रशासनाला जाब विचारणार आहेत आणि फोटो व्हायरल केल्यानं राणा दाम्पत्य एकीकडे ट्रोल होत आहे। MRIचे फोटो व्हायरल केल्यानं राणा दाम्पत्यावरती टीका देखील होतीये आणि त्यातच आता MRI मशीनजवळ फोटो कसा काढला असा सवाल विचारत माजी महापौर किशोरी पेडणेकर या आक्रमक झाल्यात। किशोरी पेडणेकर ह्या रुग्णालयाला जाब देखील विचारणार आहेत। नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी MRIच्या मशीनजवळ फोटो कसा काढला असा सवाल आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारलेला आहे। त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि या संदर्भात त्या लीलावती रुग्णालय प्रशासनाला जाब देखील विचारणार आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या आज शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल करणार आहेत। आज सकाळी 11 वाजता मुलुंड पूर्व पोलीस ठाण्यामध्ये सोमय्या तक्रार दाखल करणार आहेत। सोमय्या सहकुटुंब म्हणजेच पत्नी मेधा आणि मुलगा नीलसह पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान तक्रार दाखल केल्यानंतर 7 दिवसात कारवाई न झाल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा सुद्धा सोमय्या यांनी दिलाय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, काय अपडेट आहेत? सोमय्या मुंबई हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे। सध्या राजकीय पटलावर आपण बघू शकतो की किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यावर कसं वाकयुद्ध सुरू आहे। आरोप प्रत्यारोपाच्या पहिली झडत असतानाच संजय राऊत यांनी मेधा सोमय्या, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप केले होते आणि त्याच अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे 10 दिवसापूर्वी संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल। 10 दिवस होऊन गेलेले आहे परंतु संजय राऊत यांनी माफी मागितली नाहीये आणि त्यावरच मग आता कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज किरीट सोमय्या हे नवघर पोलीस स्टेशन येथे संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी जाणार आहे। संजय राऊत यांनी जे आरोप केले होते त्या आरोपावर कुठलाही तथ्य नाहीये, त्याचबरोबर कुठलाही पुरावा नाहीये, तरी ते आरोप केले होते आणि त्याच अनुषंगाने मग किरीट सोमय्या यांनी 10 दिवसामध्ये माफी मागावी अशी नोटीस सुद्धा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगितलं होतं। परंतु किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांनी ते केलं नसल्यामुळे मग आता आज ते नवघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।
वळूयात पुढच्या बातमीकडे. खासदार संजय राऊत आणि किरीट सोमय्यांमधला वाद आता आणखी वाढत चाललेला आहे. किरीट सोमय्या आज संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे संजय राऊतांनी किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठान विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत संजय राऊतांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे. 2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनी विरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशी देखील केली होती आणि त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. मग ही खंडणी नाही का? ईडी आणि सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यावधींचा निधी कसा काय मिळाला? की हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा डाव आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. याचा हिशोब द्यावाच लागणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. या प्रकरणी धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे तक्रार केली असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. आपण पाहूया त्यांनी काय म्हटलंय. 2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनी विरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीनं चौकशी देखील केली. त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. मग ही खंडणी नाही का, असा सवाल राऊत यांनी केलेला आहे. ईडी आणि सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवरती असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यावधींचा निधी कसा काय मिळाला, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. की हा काळा पैसा आहे आणि तो पांढरा करण्याचा घाणेरडा डाव आहे, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, आता एकीकडे संघर्ष आणि त्यानंतर आता हे तक्रारीचं आता आपण पाहतो आहोत. सोमय्यांविरुद्ध राऊत हा आता संघर्ष आता दिसून येतोय. संघर्ष शिगेला पेटल्याचं दिसतंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमधून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत त्या संदर्भातली क्रोनॉलॉजी आहे ती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून समोर आणलेली आहे. तो 2013-14 भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही कंपन्यांच्या विरोधात आरोप केले होते. ते आरोप त्यांनी ईडी सीबीआयकडे देखील दिले होते. त्या संदर्भात 2016 ईडीने आणि आयटीने त्या संदर्भातली चौकशी देखील केली आणि चौकशी केल्यानंतर आता 2018-19 किरीट सोमय्या यांच्याच संस्थेला त्याच कंपन्यांकडनं डोनेशन कसं काय मिळालं, असा एक प्रश्न निर्माण करणारे ट्विट जे आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्याचं उत्तर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या काय देतात हे पाहावं लागणार आहे. मात्र एकीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या संजय राऊतांवर आरोप करतात, तिकडे शिवसेना नेते संजय राऊत हे किरीट सोमय्यावर आरोप करतात. आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकमेकांचे पुरावे जे आहे ते देखील ट्विटरच्या माध्यमातून आणि कागदपत्रांच्या माध्यमातून बाहेर काढले जात आहेत. नेमकं खरं काय, या संदर्भात तपास यंत्रणा नेमका काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागेल. आता धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सोमय्यांविरुद्ध राऊत हा संघर्ष आता शिगेला पेटलेला आपल्याला दिसून येतोय. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलर सोबत केलेली आहे. हिटलरसारखी रणनीती मोदींनी आखली असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्या या टीकेला भाजपचे आमदार शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. पात्रता नसलेल्या छोट्या राऊतांनी मोदींवर बोलू नये, असं देखील शेलारांनी म्हटलंय. आता आपण थेट जाऊयात. नवनीत राणा या दिल्लीसाठी निघालेले आहेत. आम्ही आज या ठिकाणी दिल्लीला जात आहे. जो आमच्यासोबत अन्याय केला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एक महिलांचा ज्या वागणूक दिली महिला खासदाराला आणि पूर्ण पोलीस विभागाचा दुरुपयोग करून अत्यंत वाईट अशी वागणूक देणारे राज्याचे मुख्यमंत्री, द्वेषी, खुन्नस आणि अहंकारी असे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईची पुरी तक्रार दिल्लीला देणार आहे. आणि त्याचप्रमाणे आज BMCचं पथक मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे पाठवलेलं आहे. मी 4 दिवसांपासून त्यांची वाट पाहत होतो, पण माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की आपण सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून, माझा एकच फ्लॅट मुंबईला आहे, जे चौकशी करायची आहे तुम्ही पण ऑनलाईनच्या माध्यमातून त्या फ्लॅटची पाहणी करून घ्या. तुम्हाला जर काही अडचण असेल तर अनिल परब आणि संजय राऊत हे तुमचे उजवे आणि डावे
दोन्ही लोक खाली बसलेले आहेत त्यांना सुद्धा फ्लॅटची मोजमाप करायला पाठवा. आम्ही त्यांचं स्वागत करू आणि सगळीकडे चारही कोपरे बघून घ्या, मोजमाप करा. आज त्यांना आले तर त्यांना आमची विनंती आहे येऊन पाहून घ्या. आणि त्याचसोबत मला असं वाटते राज्यामध्ये अनेक प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी राज्यामध्ये वाढलेली आहे, औद्योगिक विकास थांबलेला आहे आणि या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये लोड शेडिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पाण्याची टंचाई अनेक समस्या राज्यामध्ये असल्यानंतर जर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणाला जेलमध्ये टाकण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी जर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणा काम करत असेल, रवी राणाचा फ्लॅट बघून तो फ्लॅटची चौकशी करणे, मोजमाप करणे याच्यामध्ये जर राज्याचं भलं होत असेल तर जरूर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून आमचा फ्लॅट बघून जे कारवाई करायची आहे खुशाल करा. हे बिल्डिंग 15 वर्ष आधी बनलेली आहे. ज्या बिल्डरनी आम्हाला फ्लॅट विकला त्या बिल्डरनी या ठिकाणी बसलेले 10-12 लोक जे आहे परिवार, त्या परिवाराला सुद्धा विकलेला आहे. म्हणून मला त्यांना सांगणं आहे की आपण जरूर ऑनलाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आमच्या फ्लॅटची पाहणी करावी. कारण मुख्यमंत्र्याला आता कुठलंही काम महाराष्ट्रामध्ये राहिलं नाही आहे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे किंवा नाही आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. द्वेषाचं राजकारण करून मुख्यमंत्री या महाराष्ट्राला वेठीस ठरत आहे हे महाराष्ट्राची जनता पाहत आहे. त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी काही बोललेले आहे की आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पिलो, जरूर चहा पिलो. जेव्हा आम्हाला इथून अरेस्ट केलं त्यानंतर त्या ठिकाणी आमचे वकील आणि आम्हाला त्यांनी चहा पाजला आणि तुम्हाला बेल देतो इथे अशा प्रकारचं सांगण्यात आलं. जेव्हा 12:30 नंतर त्या ठिकाणी आम्हाला आपल्या शांताकूरच्या लॉकअपमध्ये नेण्यात आलं. कुठल्या मीडियाला सांगितलं नाही, कोणाला इन्फॉर्म केलं नाही आणि आम्हाला सुद्धा सांगितलं शांताकूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला बसू आणि उद्या सकाळी कोर्टामध्ये घेऊन जाऊ. तर रात्री 12:30 नंतर जो त्रास नवनीत राणांना दिला, जो एक या विधिमंडळाचा आमदार म्हणून मला त्रास दिला आणि त्या ठिकाणी ज्या त्रासामध्ये आम्हाला सकाळी 5 वाजेपर्यंत पाणी आणि सतरंजी देण्यात आली नाही, त्या ठिकाणी खासदार नवनीत राणाला लॉकअपमध्ये उभं राहावं लागलं. त्या सगळ्या परिस्थितीची अजितदादांनी माहिती घ्यावी. कारण की राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे की नाही आहे अशी परिस्थिती आहे. पण अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर कारभार पाहत आहे तर मला असं वाटतं त्यांनी याची सुद्धा माहिती घ्यावी. आणि एका महिलेला असं अपमानित, अशा प्रकारची ट्रीटमेंट, अशा प्रकारची वागणूक जर महिला खासदाराला या राज्यामध्ये देत आहे तर अजितदादांनी त्याची सुद्धा माहिती घ्यावी अशी मला वाटते. दिल्लीमध्ये आज मैं आज सभी को ये कहना चाहूंगा कि आज हम लोग दिल्ली जा रहे हैं जहां पे महिलाओं का सम्मान किया जाता है. देश के गृह मंत्री अमित शाह जी जो हमेशा हर राज्य में जो अन्याय होता है उस अन्याय के खिलाफ हमेशा लड़ते हैं, साथ देते हैं. और एक महिला खासदार के साथ जो बर्ताव हुआ है, जो राज्य के मुख्यमंत्री ने जिस तरह से एक द्वेषी कार्रवाई जो की है उसके खिलाफ देश के गृह मंत्री अमित शाह जी को भी हम मिलेंगे. देश के पार्लियामेंट के स्पीकर ओम बिरला जी उनको भी मिलेंगे. और उसके साथ कई एजेंसी, जो एजेंसी के माध्यम से संजय राउत और अनिल परब और ऐसे कई नेताओं की चौकसी चालू है और उस चौकसी के ऊपर कार्रवाई की टंकती तलवार है. उसके माध्यम से दिल्ली में रह के जो कार्रवाई भ्रष्टाचार और घोटाले के माध्यम से राज्य में चल रही है उस पर कार्रवाई होना चाहिए. वो भी हम मांग करेंगे और हमारे ऊपर जो कार्रवाई हुई उसकी पूरी जांच दिल्ली से हम कराएंगे और हमको न्याय मिले तक हम दिल्ली में वहाँ पाठपुरावा करेंगे. और मुझे लगता है इस महाराष्ट्र के अंदर राज्य के मुख्यमंत्री हमारा फ्लैट देखने के लिए जो आज महानगर पालिका का पथक भेज रहे हैं उनको मेरी सलाह है कि महानगर पालिका ने ही 15 साल पहले इस बिल्डिंग को मान्यता दी है. उनके ही महापौर थे, उनका ही प्रशासन था और वो आज 15 साल बाद हमारी बिल्डिंग, हमारे यहाँ पे जो एक फ्लैट है, मुंबई में मेरा एक ही फ्लैट है, मेरे 10 घर नहीं है. संजय राउत और अनिल परब जैसे और उद्धव ठाकरे जैसे मेरा एक ही घर है. एक घर के अंदर जो भी तुमको गिनना है वो पूरा पथक का स्वागत है. पूरे चारों कोने गिन लो. और मुझे लगता है अनिल परब और संजय राउत भी खाली बैठे, उनको भी भेजो, वो भी यहाँ आके देख लेंगे. और मुख्यमंत्री भी ऑनलाइन के माध्यम से
पूरे 2-2.5 साल से काम कर रहे हैं, उन्होंने भी ऑनलाइन के माध्यम से हमारा फ्लैट देखना चाहिए, वो भी उनसे मैं मांग करूंगा। और जो हमारे साथ 23 तारीख को रात को शांताकुश लॉकअप में 12-12:30 बजे के बाद हुआ है, 5 बजे तक नवनीत राणा को खड़ा रखा, वहाँ शतरंजी दी गई नहीं, पानी दिया नहीं, बाथरूम यूज किया नहीं गया और लॉकअप में डाला गया, उसकी पूरी माहिती मैं राज्य के उप मुख्यमंत्री से विनंती करूंगा। पूरी माहिती 23 तारीख को 1 बजे से लेके तो जेल तक पूरी माहिती आप निकालो और वो राज्य का जनता को दो कि हमारा साथ क्रिमिनल से भी खराब हमारे को ट्रीटमेंट दी गई। एक महिला का किस तरह से अपमान, किस तरह से द्वेष का राजकारण राज्य के मुख्यमंत्री ने किया, ये पूरे देश की जनता जानना चाहती है, राज्य की जनता जानना चाहती है। और वो उप मुख्यमंत्री जी ने पूरा खुलासा खुद होके बाहर निकालना चाहिए और यहाँ के सभी जनता को देना चाहिए, ये मेरी मांग है। और आज हम दिल्ली जा रहे हैं, दिल्ली से हम कार्रवाई करके ही लौटेंगे। मैं मराठी में बोलता, पहले मराठी में बोलता। जहाँ पे मुझे लगता है महाराष्ट्र के अंदर ओबीसी समाज का बहुत बड़ा प्रश्न है, ओबीसी पे बहुत बड़ा अन्याय हो रहा है और राज्य के मुख्यमंत्री महाराष्ट्र के कई विषय बाजू में रख के अगर नवनीत राणा, रवि राणा की जमानत कैंसिल होना चाहिए, इसके लिए अगर ताकत लगा के कोर्ट में जा रहे हैं, तो मैं आपको कहता हूँ हमने कोई कोर्ट का अवमान नाही किया आहे, आम्ही कुठल्याही प्रकारचं कोर्टाचं अवमान नाही केलेला आहे। आम्ही या ठिकाणी कोर्टाच्या नियमाचं पालन केलेलं आहे, संविधानाचा नेहमी आदर करतो। आम्ही कुठल्याही त्या विषयाचा उल्लेख न करता आम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे आणि मेरे को लगता है कि कोर्ट का कोई भी अवमान हमने किया नहीं है। और कोर्ट में जो जा रहे हैं, मुझे लगता है महाराष्ट्र में कई समस्या है, ओबीसी समाज के ऊपर जो अन्याय हो रहा है उसके लिए कोर्ट में जाना चाहिए, ओबीसी समाज को न्याय देना चाहिए। महाराष्ट्र के कई प्रश्न कोर्ट में प्रलंबित है, उसके लिए मुख्यमंत्री ने आगे आना चाहिए। और आज हमारे खिलाफ जो कोर्ट में जाने वाले हैं, हमने कोर्ट का हमेशा सम्मान किया है, आदर किया है और कोर्ट के निर्णय का कहीं उल्लंघन किया नहीं है। और मुझे लगता है संविधान और लोकशाही के माध्यम से जो हमको जवाब देना है वो हमने जवाब दिया है, कोर्ट का कहीं अवमान किया नहीं है। ऑर्डर में साफ कहा गया था कि आप मीडिया से इस बारे में बात नहीं करके केस के बारे में मैंने केस के बारे में जो घटना हुई है उस घटना का कोई उल्लेख हमने किया नहीं। हमारे खिलाफ जो यंत्रणा काम कर रही है, हमें कहीं ना कहीं रोकने की काम कर रही है, हमारा आवाज दबाने की कोशिश कर रही है। सरकार के खिलाफ हमने बात किया है और सरकार के खिलाफ बात करना, मुख्यमंत्री के खिलाफ बात करना, किसानों की और आम जनता के न्याय के लिए बात करना, उसके लिए अगर आवाज हमारी दबाते हैं तो हमारी आवाज दबाएंगे नहीं। संविधान ने हमें अधिकार दिया है, उसके खिलाफ हम उसके माध्यम से बोलते रहेंगे और महाराष्ट्र के न्याय के लिए बढ़ते रहेंगे। मुंबई में कहा है कि लीलावती हॉस्पिटल से जो वीडियोस आए हैं नवनीत राणा के, उस पर वो बात करेंगे। कई मुझे लगता है कई शिवसेना के लोगों ने कहा है कि नवनीत राणा नाटक कर रही है। जब उनको लगता है कि शांताकुश लॉकअप में नवनीत राणा को रखा जाता है, रवि राणा को रखा जाता है, जेल में डाला जाता है और शिवसेना के नेता बोलते नाटक कर रहे हैं और 3 दिन लगातार जो नवनीत राणा की ट्रीटमेंट हुई है, मुझे लगता है वहाँ का भी प्रशासन, वहाँ के भी जो वहाँ पे जो उनकी ट्रीटमेंट चली है उसके माध्यम से वहाँ तक वो सब जनता में बीच पहुँचा है। और कहीं ना कहीं जो अन्याय हुआ है, जो हमारे खिलाफ मुख्यमंत्री ने षड्यंत्र किया है, एक अहंकारी मुख्यमंत्री ने हमारे ऊपर जो जुल्म किया है, उसके खिलाफ पूरे मीडिया में वो आवाज आना चाहिए, वो बात आना चाहिए। अगर उनको लगता है तो शांताकुश लॉकअप के 1 बजे से 5 बजे तक की वीडियो रिलीज करो, हमारे साथ जेल में जो बर्ताव हुआ है उसके पूरे वीडियो रिलीज करो। ये मैं मुख्यमंत्री से और हमारे उप मुख्यमंत्री से मैं मांग करूंगा। तेव्हा रवी राणा म्हणाले आहेत, आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होतोय, आम्ही कोर्टाचा अवमान केलेला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। शांतीने 2 मिनिटं सगळ्यात पहिले
सगळ्यात पहिले आपण आज काल मी डिस्चार्ज डॉक्टरांना रिक्वेस्ट करून डिस्चार्ज घेतला. अजूनही हेल्थ इश्यूज माझे तसेच आहे आणि त्याची केअर मला सुद्धा करायची आहे आणि त्याच्यासोबत जेही माझ्यासोबत घडलं त्याचे अगेन्स्ट मध्ये, कारण की इथे आम्ही जेही म्हटलं त्याच्यावर काही कारवाई कोणी केली नाही आणि त्याचे अगेन्स्ट मध्ये, कारण की गुंडेशाही कोणी केली आणि दंगा करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर उद्धव ठाकरेच्या गुंड्यांनी केले. आमच्या घराचे बाहेर मुंबईला सुद्धा आणि अमरावतीला त्या दोन्ही ठिकाणी ज्या पद्धतीने गुंडे पाठवून जे हल्ला करण्यात आला त्याच्या अगेन्स्ट आम्ही जेव्हा कंप्लेंट दिली त्याच्यावर अजूनही काही कारवाई नाही झाली. संजय राऊत जे पोपट आहे, रवीजींची भाषा ते चवन्नी छाप ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की 20 फूट गड्ड्यामध्ये गाडून देऊ, त्याच्या अगेन्स्ट मध्ये जेव्हा आम्ही इथे तक्रार दिली तर त्याच्यावर काही ऍक्शन नाही झाला. त्याच्यासाठी मी मुंबई चालली आहे, दिल्ली चालली आहे आणि त्याच्यासोबत जे जे माझ्यासोबत घडलं आणि कोर्टाचा कोणीही जर म्हणत असताना अपमान आम्ही केला, आमचे सारखे लोक, एक आमदार आणि एक खासदार कोर्टाचा सन्मान एक भारतीय नागरिक म्हणून नेहमी करत आलो आहे आणि पुढे सुद्धा आम्ही त्याची पूर्ण रिस्पेक्ट करणार आहे आणि त्यांच्या आदेशाचं पालन सुद्धा आम्ही केला. एकही शब्द आम्ही त्या विषयावर, ते ऑफेन्स बद्दल आम्ही हनुमान चालीसा वाचू आणि मातोश्री या तिन्ही चारी बाजूनी एकही वक्तव्य आम्ही केला नाही आणि त्या सब्जेक्टला आम्ही काहीच बोललो नाही. आमच्यासोबत जेही घडलं, आम्हाला ज्या पद्धतीने पीडा पोचवण्याचं काम या सरकारने केलं, उद्धव ठाकरे बेसिकली त्यांनी केलं, त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी दिल्ली चालली आहे आणि जाऊन जेवढेही प्रमुख नेते आहे जे महिलांना रिस्पेक्ट करतात, सन्मान करतात, असे आमचे देशाचे गृहमंत्री, आमचे प्रधानमंत्री आणि ओम बिर्ला साहेब ज्यांचे सभागृहाचे आम्ही मेंबर आहोत, त्यांना जाऊन मी भेटणार आहे आणि जेही माझ्यासोबत घडलं लॉकअप पासपर्यंत त्यांनी जे व्यवहार एक लोकप्रतिनिधी सोबत केला, ठीक आहे, आम्ही मानतो की जेलानंतर गेल्यानंतर तिथे आपण लोकप्रतिनिधी नसतो आणि आपण क्रिमिनल सारखा तुम्ही ट्रीट करता, पण त्याचेही काही नियम कायदे असतात. मला वाटते की आमचे आदरणीय दादासाहेबनी, ज्यांना आम्ही दादा पूर्ण महाराष्ट्र बोलते आणि त्यांना आम्ही सुद्धा रिस्पेक्ट करतो आणि दादा आम्हाला ओळखते. दादासारखी एक सेकंड, दादासारखी व्यक्तीनी असं भाष्य करणं, मला वाटतं आमच्यासारखे लोकांना डिमॉरलाइज करण्याचं काम करत आहे. तर पण मी दादांना एक रिक्वेस्ट करन, दादानी पोलीस स्टेशनची गोष्ट केली, ठीक आहे, ते व्हिडिओ व्हायरल केला, पण दादा एक महिलासोबत तुम्ही असताना या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री काही कामाचं नाही आहे ते आपल्यालाही माहिती आहे आणि तुम्हीच मुख्यमंत्रीचे पदापेक्षा जास्त कामं करतात, तर आपण सुद्धा याची माहिती घ्यावं की लॉकअप पासून आणि जेलापर्यंत कोणत्या पद्धतीने आमच्यासोबत व्यवहार झाला त्याची चौकशी जर आपण केली तर आपल्याला माहीत पडेल, कारण आपण ठोक रोक बोलणारे व्यक्ती आहे, तर त्याची माहिती घेऊन त्याच्यावर सुद्धा आपण बोललो पाहिजे, एवढी विनंती करते. आज मैं दिल्ली जाने वाली हूँ और दिल्ली जाके पहले तो मैं बार बार यही कह रही हूँ कि हमने कोर्ट का हमेशा सम्मान किया है और मैं करती आ रही हूँ, और ये भारतीय नागरिक होने के नाते हमारे इस देश में रहने वाला हर एक व्यक्ती कोर्ट का सम्मान करता. नवीन नवीन काहीतरी कार्यक्रम हातामध्ये घेतो, जाहीर करतो, त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्यासाठी अनेक दानशूर लोक पुढे येतात, त्यांचं अर्थसहाय्य आपल्याला होतं आणि त्यामुळे आपण काहीतरी नवीन दरवर्षी उभं करतो. यंदाच्या वर्षी जी अण्णांची इच्छा होती की रयतेनं स्वतःचं विद्यापीठ काढावं, आज ते विद्यापीठ काढायला आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली. राज्यपालांच्याकडून काही गोष्टीची पूर्तता झाल्याच्या नंतर रचित येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे आपण या ठिकाणी सुरू करू शकू याच्याबद्दलची खात्री मला स्वतःला आहे. शिक्षणामध्ये संकट आली, मगाशी अनिल खासदारांनी भाषणामध्ये सांगितलं की शाळा बंद, कॉलेज बंद, सगळीकडे बंद
आणि मग शिक्षणाचं काय करायचं, आणि त्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन देण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा संस्थेमधून केला. आणि मला आनंद आहे की जवळपास 80% पुढं विद्यार्थी खेड्यापाड्याचे ऑनलाईनच्या माध्यमातून ज्ञान संपादन करत आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान हे लोकांच्यापर्यंत पोहोचलं, मुलांच्यापर्यंत पोहोचलं, याचं पायाभूत काम या शैक्षणिक संस्थेमधून झालं. आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा निश्चितपणानं आज आपल्याला रयत शिक्षण संस्थेचा आहे हे सांगायला अभिमान वाटतो. अनेकांची आपण मदत घेत असतो. आज वर्ग शिक्षित करायचा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाठवायचा, जीवनाच्या वेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करायचं, असे अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतो. आणि त्या दृष्टीने रयतेची प्रत्येक शाखा ही काही ना काहीतरी करत असते, याचा आनंद आणि अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेक भारतांनी केला की आपण या देशातल्या विविध संस्था बाड़ा साहब के साथ थे, सिद्धांत बाड़ा साहब के साथ चले गए। और उद्धव ठाकरे ने जिस तरीके से धोखा देके बीजेपी के पीठ में खंजर खोपाए, उन्होंने हमको सिद्धांतों का ज्ञान नहीं देना चाहिए, सिद्धांतों का ज्ञान हम लेके चलते हैं, उन्होंने नहीं सीखा। जो भी लीलावती का जो भी चीजें ये बात कर रहे हैं, इनको कोई काम नहीं है। अगर काम होता तो हमारे एक एक व्यक्ति नारायण राणे साहब का हो गए, बाकी जितने भी जन हैं जो इनके विरोध में बोलते हैं, घरों पे कार्रवाई करते हैं, घर तोड़ते हैं या उनको अंदर डालते हैं, यही काम उद्धव ठाकरे के और उनके आजू बाजू जो पिलांटू हैं, जो उनके सलाहकार हैं, जिन्होंने बीजेपी के पीठ में खंजर कैसे घोंपना जो सिखाया, मुझे लगता है कि उन पे बात करना और पोलीस ठाण्यामध्ये कोणाच्या विरुद्ध तक्रार दाखल करणार दिल्लीला? मैं एक चीज बता सकती हूँ कि 5 साल देवेंद्र साहब ने भी राज्य चलाया है। ऐसी श्रूड की राजनीति कहीं पर भी महाराष्ट्र में कभी नहीं हुई। अगर सीखना है उद्धव ठाकरे जी को, तो उन्होंने देवेंद्र साहब से सीखना चाहिए कि महाराष्ट्र किस तरीके से चलाना चाहिए और किस भावना से चलाना चाहिए। श्रूड बुद्धि मैम, क्या आप दोनों बीजेपी ज्वाइन कर रहे हैं? I'll tell you one thing. I'm going to go Delhi and meet all the leaders who respect women. I'm going to meet them. Respected HM, the respected Prime Minister of this India, the respected the Lok Sabha Speaker. I'm going to meet him and I'm going to tell him what happened from jail to the lockup, from lockup to the jail. Yes, I'm going to request him, and if he gives me time, I'm going to meet and give him all the details what happened with me as a female. I am the first female in Maharashtra who's gone to jail as a representative, and that too which subject I have gone to jail. That is my question. I'm going to go and ask him to inquire about this. Whatever happened with me, it is not justice. It is injustice. It has happened to me and to MLA. If it is this kind of action is happening against this kind of people, I think this is not the way the Maharashtra has seen before. Have you had a word with the Honorable Home Minister? Have you had a word with the Home Minister? I have spoken to everyone. Okay. Today morning, ma'am. Today morning. See, I have spoken to Om Birla Sahib also. अरे कोणतरी पाहिलं. I have spoken to him also. And we'll see you in Delhi. तेव्हा राणा दाम्पत्यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलेले आहेत. तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये शरद पवार यांची सभेचं देखील थेट प्रक्षेपण आपण काही वेळातच पाहणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 हुकूमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईत 20हून अधिक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेकांवरती ही छापेमारी करण्यात आली आहे. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूज, मुंब्रा, भेंडी बाजार यासह अनेक ठिकाणी एनआयएनं छापे टाकलेत. दाऊदशी संबंधित अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलवरती या ठिकाणावरती छापे टाकण्यात आलेत.
20हून अधिक ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत. मुंबईत एनआयएची ही मोठी कारवाई म्हटली जाते. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, ही मुंबईत एनआयएची मोठी कारवाई मानली जाते, काय अपडेट? स्नेहल, जी कारवाई आहे ती 20 पेक्षा जास्त ठिकाणी बोलली जात होती, ती आता आणखीन वाढू शकते अशी माहिती मिळते. एनआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत किंवा ज्या व्यक्ती त्याच्या संपर्कामध्ये जी माणसं आहेत त्यांच्या संपर्कात असलेली दुसरी माणसं ज्यांच्याशी संपूर्ण जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांची कुठेतरी एनआयला एक लिंक सापडलेली आहे आणि या लिंकच्या आधारे कशा पद्धतीनं पांढऱ्या म्हणजे व्हाईट कॉलर जे लोक आहेत ती दाऊदला मदत करतात आणि छुप्या मार्गाने दाऊदला पैसे पाठवतात किंवा त्याचा इथे व्यवहार करून वेगवेगळ्या शेल कंपन्यांमध्ये त्याला पैसे पाठवतात. ही सगळी माहिती जी आहे ती एनआयला मिळाली आणि त्याच पार्श्वभूमीवरती एनआय जी आहे या सगळ्या धाडी टाकतात. याच्यामध्ये अनेक अशी लोक आहेत जी नामांकित लोक आहेत मुंबईमधील, भारतामधील, त्यांचे देखील या कंपन्यांशी या व्यवहाराशी संबंध आले होते असं एनआयचं म्हणणं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये दाऊदशी संबंधित ज्या लोकांनी व्यवहार केलेले आहेत किंवा त्यांच्या कंपन्यांना पैसे पाठवलेले आहेत किंवा त्यांचे व्यवहार सांभाळलेले आहेत अशा सर्व लोकांवरती एनआयएनं ही धाड टाकलेली आहे. एनआयची दाऊद विरोधामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे असं म्हटलं जात आहे. अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा 20हून अधिक ठिकाणी एनआयकडून हे छापे टाकले गेले आहेत. मुंबईत एनआयची ही मोठी कारवाई म्हणली जाते. आणि आता जाऊयात नाशिकमध्ये न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर रोहिले गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले गावात भीषण पाणी टंचाई होती. या पाणी टंचाईमुळे इथले नागरिक त्रस्त झाले होते. इथल्या महिलांना पाण्यासाठी दररोज 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. अखेर न्यूज 18 लोकमतनं इथलं भीषण वास्तव जे आहे ते समोर मांडलं आणि त्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे आणि रोहिले गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. या गावामध्ये टँकरद्वारे आता पाणी पुरवठा केला जातोय. इथे भीषण पाणी टंचाई होती. न्यूज 18 लोकमतनं इथली जी भीषण परिस्थिती होती, इथलं जे भयान वास्तव होतं ते समोर आणलं, ते समोर दाखवलं आणि त्यानंतर आता या रोहिले गावामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याला सुरुवात झालेली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून. लक्ष्मण, याआधी या गावामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. आता सुद्धा इथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेल्याची बातमी मिळते. तर न्यूज 18 लोकमतने या संपूर्ण प्रकरणाला प्रकाशात आणलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून या गावामध्ये पाणी पुरवठा होत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. केवळ दुष्काळच नव्हे तर सामाजिक प्रश्न देखील या गावामध्ये उभा राहिला होता. या गावातल्या मुलांची लग्न जमत नाहीये. त्याचबरोबर ज्या मुलांची लग्न झालेली आहे त्या मुलांच्या घरातून सुना निघून जात आहे. याचं कारण होतं ते म्हणजे या गावामध्ये पाणी नाही. न्यूज 18 लोकमतने गेल्या 2 दिवसांपासून या संपूर्ण बातमीचं वृत्तांकन केलं आणि ही बातमी लावून धरली होती आणि अखेर काल नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या गावामध्ये टँकर पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रोहिले गावासह या भागातील 7 गाव आणि पाड्यांना आता टँकरद्वारे पाणी सुरू करण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं या संपूर्ण बातमीला समोर आणलं होतं आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालेलं आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून या गावांमध्ये आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागामध्ये हे असलं तरी या गावामध्ये कायमस्वरूपी पाण्याची उपाययोजना करावी अशा प्रकारचं पत्र देखील प्रशासनाच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या गावामध्ये ज्या पाईपलाईन करण्यात आलेल्या आहे, नळ योजना राबवण्यात आलेली आहे, या नळ योजनेच्या माध्यमातून या गावातील लोकांना पाणी पुरवावं पुढच्या काळामध्ये. कारण पुढच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये या लोकांना टँकरद्वारे पाणी दिलं जाणार नाही अशा प्रकारचं देखील सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ज्या योजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी करून तातडीनं या गावांमध्ये पाण्याच्या उपाययोजना कराव्या अशा प्रकारचं लेखी पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांकडनं पंचायत समितीच्या प्रशासनाला देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. आता या गावामध्ये आता टँकरनं पाणी पुरवठा करायला सुरुवात झाली आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. आदित्य ठाकरेंनी पालघरच्या बिवलवाडी इथल्या ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली आहे. त्यांचा वर्षानुवर्षांचा जो पाणी प्रश्न होता तो मिटेल अशी ग्वाही सुद्धा आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. बिवलवाडी येथील महिलांनी त्यांना पाणी टंचाईचं गांभीर्य सांगितल्यानंतर सौर ऊर्जेच्या माध्यमातून तातडीनं पाणी पुरवठा करण्याबाबत त्यांनी आश्वस्त केलंय. आपली परिस्थिती पाहायला मी आलोय, घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसवण्यात येते आणि कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात मी पुन्हा येईन असंही आदित्य ठाकरेंनी नागरिकांना आश्वस्त केलंय. आपल्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजी आहेत. तुम्ही दौरा करताय, काही सुखद अनुभव येत आहेत, काही दुःखद अनुभव सुद्धा येत आहेत. कशा पद्धतीचा हा पाणी दौरा आता सुरू आहे? सुखद आणि दुःखद दोन्ही धक्के इथे बसत आहेत. कारण एक म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की आपण कुठेतरी मीडियाच्या ह्याच्यातून बघून हा पूल करू शकलो. पण त्याच्या आधी जे ओंडक्यांवरनं महिला ज्या क्रॉस करायच्या ते फोटो बघितल्यानंतर 75 वर्षानंतर आपल्या गावांमध्ये अशी परिस्थिती असू शकते. मला आठवतं 10 वर्षापूर्वी आम्ही डोलारा असेल की नेस्ते असेल वगैरे ह्या गावांमध्ये पाणीसाठी आम्ही टाके लावले, त्या देखील अजून कार्यरत आहेत. पण आता घरापर्यंत नळातून पाणी कसं जाईल ह्याच्यावर आम्ही एमजीपीतून पूर्णपणे जी काही नळपाणी योजना ती इथे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. एकच महत्वाचं की यांचे आवाज जे आपल्यापर्यंत पोहोचत नाही ते आपल्या माध्यमातून पोहोचतात आणि त्याच्यासाठी मी आपले सर्वांचे आभार मानतो. खरं तर आदित्यजी, या लोकांनी खंत व्यक्त केली, जवळ डॅम आहे, डोळ्यासमोर पाणी दिसतंय, मात्र घरात हे पाणी येत नाहीये. त्या बाबतीत आता कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहात? तुम्ही वचन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच त्या डॅम आपण जी 25 वर्ष शिवसेनेची सत्ता महापालिकेत होती, महापालिकेसाठी आणि मुंबईसाठी आपण ते केलेले. आता राज्यात सरकार असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही प्रत्येक गावांमध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी जे काही विषय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुरेपूर प्रयत्न, जो काही मेहनत घ्यायला लागते ती करत आहोत. आता इथे पण ह्या परिसरात भुसे साहेब असतील, आमचे आमदार भुसारे साहेब असतील किंवा पलीकडे शिंदे साहेब त्यांचा जिल्हा आहे, भुजबळ साहेब नाशिक जिल्हा आहे, या सगळ्यांसोबत बसून आम्ही एमजीपीतून गुलाबराव पाटील साहेबांसोबत बसून पूर्ण योजना बनवलेली, आखलेली आहे आणि लवकरच ती कार्यरत होईल. 14 तारखेची वाट पहा, आम्ही सर्वच शिवसैनिक म्हणून पाहत आहोत. पण त्याचसोबत आम्हाला शिवसेना पक्षप्रमुखांनी हे देखील सांगितलंय की आपलं कर्तव्य हे लोकांची सेवा करणं आहे आणि ते आम्ही आता करत आहोत. शेवटचा प्रश्न, खरं तर तुमचा सुद्धा अयोध्या दौरा तितकाच गाजतोय. काल अनेक ठिकाणी बॅनर सुद्धा पाहायला मिळाले की असली रामाचे भक्त जे आहेत हे अयोध्येत येत आहेत. आता असली कोण आणि नकली कोण आणि असलींचा दौरा कधी होणार आहे? नाही, त्या वादात मी जात नाही. पण आपल्याला आठवत असेल जेव्हा संघर्ष सुरू होता तेव्हा शिवसेना अग्रेसर होती. त्यानंतर कोर्टाच्या सगळ्या त्या प्रकाराला चालना मिळाली, कोर्टाने निकाल दिला. आता राम मंदिर बनत आहे, संघर्ष संपलेला आहे. आता आशीर्वाद घ्यायला भगवान श्रीरामाचे आम्ही तिथे जात आहोत आणि रामराज्य जे आम्ही सतत बोलत आहोत म्हणजे काय नक्की तर प्रत्येकाची सेवा करणं, प्रत्येक माणसाची सेवा करणं, महिला असेल, पुरुष असेल, कुठचाही धर्म असेल, जातपात न बघता त्यांची सेवा करणं आणि जे आमचं कर्तव्य आहे, जी काही वचनं दिलेत राज्याला ती पूर्ण करणं, ह्याच्यासाठी जरी संघर्ष संपला तरी श्रेयवादाची लढाई अजूनही चालू आहे. आम्ही त्याच्यात कधी जाणार नाही, श्रेयवादाच्यात कधी जात नाही आम्ही. नक्कीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे होते, त्यांनी आज पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा दौरा केलाय. मात्र याच्यामध्ये राम मंदिराच्या बाबतीत आम्ही कुठेही श्रेयाची लढाई केली नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. हरियाणातील पानिपत इथं बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झालेत. पानिपत जिल्ह्यातील बहरामपूर इथल्या गावामध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरू होते आणि यावेळी अचानक बिबट्यानं बचाव पथकातील लोकांवर हल्ला केला. मोठ्या प्रयत्नानंतर अखेर या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलंय. आणि आता जाऊयात कोल्हापुरामध्ये. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील वाघवेच्या डोंगरात पुन्हा गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातलाय. वाघवेच्या दऱ्यातील हनुमान मंदिर परिसरात गव्याच्या कळपाचं दर्शन झालंय. वन विभागानं तातडीनं गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही नागरिकांनी केली आहे. जाऊयात अहमदनगरमध्ये. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नवस्फूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा जपली जाते. ही परंपरा आज देखील जपली जाते. कोरोना निर्बंधानंतर 2 वर्षानं यात्रेत मोठा उत्साह बघायला मिळतोय. बिरोबा महाराजांच्या मानाच्या काठीच्या मिरवणुकीत हजारो भक्त सहभागी झाले होते. विस्तवाचे निखारे अंगावर पडत असतानाही मंदिराला प्रदक्षिणा मारताना या भाविकांना बघण्यासाठी राज्यभरातून लोक गर्दी करतात. काठीच्या मिरवणुकीनंतर माठात सजवलेल्या या काठ्यांना आग लावली जाते आणि नवस्फूर्ती करण्यासाठी पेटलेले हे माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते.
आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता एक नजर टाकूयात देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. आणि या बातम्यांचा मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स देखील येतील. आणि पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी रेणुका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.